एकदम चिंबोऱ्यांचा कालवण. हे बघा चिंबोरे. हा येऊ पण त्या दिवशी तुम्ही बघितलं चिंबोरे, त्याचा आज कालवण बनवलं. नायवनी 4 वेळा साफ केलेली आहे चिंबोरी कटिंग करून. नायवचा साफसफाई म्हणजे एक नंबर आहे. साफ शेवाल काढतो त्यातली चिंबोरीची ना. आता कटिंग करायला घेतलेले आहे. दुसरी पण चिंबोरी कटिंग केली. मस्तपैकी भरलेल्या चिंबोऱ्या आहेत. म्हणून ते या तिखट कशी करायला लागतात, धावायला लागतात, माती असते. ही पण भरलेलीच दिसते. साफ करतो. ही पण भरलेलीच आहे. नाही ती खाना आहे का काढतोय ते घाण असते ते. इट्ट्याचे चिंबोरे आहे ना ते. ना अशा तऱ्हेने आयो एक एक चिंबोरी साफ करते. शिंगरे वगैरे काढून घेते. आयोने एकदम साफसफाई करून घेतलेली चिंबोऱ्यांची. घाण वगैरे सर्व काढून घेतली. आणि आता अजून ते नांगे असतात ना, त्या एक कटिंग करून घेते बघा. आयो आता तेल टाकत आहे. एवढा ते पल्ली घेते. आला लसूणची पेस्ट टाकत गॅस थोडा फास्ट केला. आलं लसणाची पेस्ट टाकली आयोने. तरी पलीने आलटी पलटी केला. जोपर्यंत लाल होतं परत थोडं ब्राऊन होतं परत
थोडा पण ब्राऊन दिसतोय. ब्राऊन झाला तर मसाला टाकतोय. एक चम्मच मसाला आणि आता खोबरा बनवलेला खोबरा पण टाकला आहे. खोबऱ्यामध्ये भाजलेला खोबरा आहे, कोथिंबीर आहे आणि एक टोमॅटो आहे आणि एक चम्मच हळदी मसाला आपला घरगुती आहे म्हणून एक चम्मच लागेल, असं नाही लागेल. आणि तो शिजवत तपेल ते ढवळता पल्ली ढवळता काय लागतं, कारण खाली लागला नाही पाहिजे. थोडासा राहिला ना तर ताबडतोब टोपाला लागतोय आणि करपतोय तो. त्यानं अजून ॲड केला गरम मसाला. गरम मसाला पण घरगुती आहे. आता चिंबोऱ्या टाकतोय. आणि ते पाणी दीड तांब्या पाणी लागलं आहे. 1.5 तांब्या पाणी टाकलं आहे. आणि मीठ, बारीक मीठ जमत नाही आयोला टाकायला म्हणून तो समुद्री मीठ असतं ना, मोठा मीठ, तो टाकला आहे. तर त्यानेच आयो जेवण बनवते. आणि आता शेवटला दिला झाकण म्हणजे वाफेत लवकर. कोथिंबीर टाकून ठेवता आहे. आता काही उकल आलं थोडं वेळेला ते कोथिंबीर टाकायला लागली. मुलीने आतमध्ये टी व्ही लावली आणि त्याचा आवाज भरपूर येतो. तिला किती वेळा सांगितलं कमी कर. झाकण काढला आणि उकल आला म्हणून वास तर मस्त येतं. थोडं गाठली मारतो वरती खालती जातो. टाकते कोथिंबीर. झाकण नाही ठेवणार का? झालं ना ते जेवण सगळं रसबी टाकलं, सुक्का झाला, ड्राय एकदम. विघ्नेश खाशील तू? नाही, विघ्नेशला नाही आवडत. आवडतं. रविवारी पडली एकादशी. उपवास आहे, सगळ्यांना उपवास. विघ्नेश आणि मी 2 जण असतात. विघ्नेश कसं झाला? तो तर आमच्यावर थांबला पण नाही. आम्ही संपून टाकला, चिंबोऱ्या पण खाऊन टाकलं. मित्रांनो, आमचं जेवण वगैरे झालेलं. जेवण मस्त होता, चांगला. आईच्या हाताला तर चवच होती. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली? तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.